खरं वास्तविक आता शिंदे सर आणि तांबळे सर व त्यांची सर्व टीम जी आहे यांनी पदपूर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचं नियोजन हे मी त्यांना गेले 8 दिवसापूर्वी फोन केला होता. म्हणजे सनराईज ग्रुप जे आहे त्या सनराईज ग्रुपचं गेले 2 वर्ष आपल्या शाळेवरती जे प्रेम आहे ते अतिशय चिटणी साहेब खरं महत्त्वाचं आहे. मी चिटणी साहेबांना सुद्धा बोललो होतो की साहेब आपल्या सनराईज ग्रुप जो शाहूपुरी या ठिकाणचा जो आहे सेवानिवृत्तीचा हा लोक जे आहे त्यांनी एकत्र येऊन शनी गरजू विद्यार्थ्यांना किंवा एखादी शाळेमध्ये जाऊन शनी त्या विद्यार्थ्यांना काहीतरी थोडंफार देणं गरज असतं. गेले 2 वर्षापासून मी बघतोय शिंदे सर माझ्याकडे आले होते, तांबोळी सर आले होते आणि मला म्हणायला लागले सर आमचा ह्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. तर त्याच्यावरती चर्चा संस्थापक आमच्या शाळेचे संस्थापक चिटणीस साहेब त्यांच्याशी मी चर्चा केली आणि चर्चा करू ते म्हणायला लागले चालेल सर येऊ द्या, आपले शाहूपुरी एरियातीलच आहेत, माझे जोडीदार आहेत, माझ्या ओळखीचे आहेत सर आणि अशा ग्रुपला आपण संधी देऊया. खरं वास्तविक पाहता शिंदे सर तुम्ही आणि तांबोळी सर तुमचं कष्ट आहे. म्हणजे तुम्ही एकत्र येता, तुम्ही ग्रुपला सुद्धा अतिशय सुंदर नाव ठेवलेलं आहे सनराईज, म्हणजे सूर्योदय ग्रुप दिलेला आहे नावाचं. म्हणजे दिवसाची सुरुवात चांगली व्हावी आणि आपली सुद्धा तुमची सुद्धा सुरुवात चांगली व्हावी आणि तुमचं जे हे कार्य आहे ते कार्य चांगलं आहे. कारण इतर शाळेपेक्षा तुम्ही ज्या दान बोललो होता की येऊन सुद्धा आम्ही ज्ञानदान देण्याचं काम करू. वास्तविक आता तुम्ही वेळोवेळी असं शाळेमध्ये जावा, आमच्याशी चर्चा करा, संस्थापक आहे त्याच्याशी चर्चा करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचं पुढं अधिक चांगलं होईल. जेवढं तुम्ही या वयामध्ये लहान मुलामध्ये तेवढं आयुष्य तुमचं वाढणार आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर इतर शाळेंपेक्षा आपल्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत त्यांचे आई वडील जे आहेत ते काम करणारे आहेत, खोदकाम करणारे वडील आहेत, जे काही महिला आहेत जुने भांडीची कामं करणारे आहेत. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना आपण पुन्हा फुलाची पाकळी देतोय हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या जो प्रचार आहे तो पालकांपर्यंत जातोय. खरं वास्तविक आता हेच कार्य आणि तुमचं प्रेम आमच्या शाळेवरती राहावं. 2 शाखा आमच्या नागेवाडीला काही MIDCला पण आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आमंत्रित करू. सुंदर त्या पण शाळा आहे आणि अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि तुम्हाला नेण्याचं काम आम्ही करू. तर वास्तविक आता या ठिकाणी तुम्ही आला, तुमचा सत्कार या ठिकाणी आपल्या आयुक्त आंबोळी संस्थापक अध्यक्ष सनराईज ग्रुप सातारा यांचा सत्कार चिटणीस साहेब यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. शाल श्रीपाद सत्कार. मी माझ्या सनराईज ग्रुपच्या तर्फे स्वीकारतो. संस्थापकांचे आणि आता या ठिकाणी सत्कार
आणि विशेष सत्कार म्हणजे शेख सरांचा राहिलेला आहे. शेख सर हे माझ्या थोडे अगोदरच्या बॅचचे आहेत. भवानी हायस्कूलमध्ये ते प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची आणि माझी बरीच वर्षाची ओळख आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. मी सुद्धा संघटनेचा एक सदस्य आहे. त्यामुळे रामचंद्र पाटील शिंदे सर फोटो काढायचे की त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती माधुरी शिंदे यांचाही सत्कार या ठिकाणी होतो. खूप जास्त आहे दोघांत जास्त दोघे सर तुम्ही पण सनराइज ग्रुपला माझं एक असं सांगणं आहे की आपण इतर शाळेपेक्षा या शाळेवरती जास्तीत जास्त लक्ष घालावं, कारण आपली शाळा जवळचीच आहे, आपल्या एरियातील आहे. तुमचं जे आहे कार्य ते अतिशय चांगलं आहे आणि असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. दुसरी गोष्ट आमच्या संस्थेचे अध्यक्ष चिटणीस आहेत यांनी आपल्याला मनोगत व्यक्त करायची मी त्यांना विनंती करतो. मान्य तांबोळी साहेब, मान्य शेख साहेब, त्याचबरोबर सर, जाधव, जगताप सर, नंदन खोले सर, दीपक पवार सर, अशोक दिगे आणि बाकी सर. आज अतिशय योग चांगला अशासाठी आहे की भवानी हायस्कूलचे प्रमुख मान्य शेख त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी एवढंच सांगितलं की जर एलबीएस कॉलेज नसतं तर माझं शिक्षण झालं नसतं. मी FY होऊन सातारला आलो आणि मी खानावळ चालू केले. आमची जेवणाची पंचायत. मला अजून आठवते की आम्ही बाहेर जेवायला चपाती वाढायचो पण आम्ही तेव्हा तमिलो यायचा आम्ही काय पण शेजारी कॉलेज असल्यामुळे मी जाऊ शकतो. कॉलेज करायचं, पळत यायचं, खानावळ करायचं. मग मी CA करत होतो, मग नगरसेवक झालो, त्या बँकेत विवाह करतो, चेअरमन झालो, असं बऱ्याच ऍक्टिव्हिटी केल्या. पण हे शाळा काढायचं खरं कारण तेच आहे की ज्यांना शाळा शिकायला मिळत नाही त्यासाठी लोकांच्यासाठी आमच्या सगळ्या शाळा आहेत. जेमाडी शाळा जी आहे ती पहिली 10वी पर्यंत आहे आणि 8वी 9वी झालेली 2-2 तुकडे आहेत. परराज्यातल्या जेवढी मजूर तिथे येतात ते सगळे मुलं आमच्याकडे येतात आणि मराठी एक्सपर्ट होतात. आपल्याला ते महत्वाचं आहे. तर मी एवढंच सांगितलं की ह्या आपल्या शाळेमध्ये या भागामध्ये आता लोकांच्या लक्षात यायला लागले. आता एक पालकांनी पुन्हा आपल्या शाळेमध्ये मुलगा असतो. एक पालकाला सकाळी सांगत होते की आमच्या मुलांनी मुलांच्या नादाला लागून शाळा सुरू केली. 10वी असतात नाही पण जर उद्या घेऊन या. पण त्याही पेक्षा सर भवानी सर हायस्कूल सर की जेव्हा आमची एमआयडी शाळा निघाली 8वी बरोबर तेव्हा दिवाळीमध्ये आम्हाला तुमच्या शाळेत दर्शन
तिकडच्या भागात किंवा अभ्यासाचे पालक परंतु ती जी मदत आहे ती फार महत्वाची आहे. एका बाजूनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत MBS कॉलेजमुळे मला शिक्षण घेता आलं आणि भवानी हायस्कूल असेल किंवा विषयाची असतील ती मुलं आम्हाला तिकडे वर्ग करतात. आपण जे काम करत आहात ते अतिशय महत्वाचं आहे. मी बरंच बोलेन तुला आम्ही गडबडीत आहे पण आपण एक वेगळा कार्यक्रम घेऊ. आपण मागेपर्यंत काय केली आहे परंतु आपण जी आम्हाला मदत करतात विशेषतः मुलांना ही मोलाची मदत आहे. माहीत नाही पण एखाद्या मुलाच्या लक्षात पाहिजे की त्यावेळेला मला सनराईज ग्रुपने आम्हाला ड्रेस दिला ड्रेस नव्हता. असं मला आठवून आठवते की मला आत्तेबाबाच्या पॅन्ट्स होते ते मी रफू करून वापरायचे. ते रफूचं दुकान कोल्हापुरात PDF वाला होतो. ते गेलं मी पहिलं लोक महालक्ष्मी मंदिरात जातात. मी रफूच्या दुकानात बघतो जाताना आणि मग महालक्ष्मी तर हे जे आहे हे फार महत्वाचं आहे. एका बाजूने प्रचंड दरी वाढते श्रीमंत गरिबांच्या मध्ये आणि आपल्याला या शाळा टिकवल्या पाहिजे. एकदा गेलं की गेलं शाळा म्हणजे आजच आपल्याकडे शिक्षक कमी झालेले आहेत. शिक्षक अतिशय कष्टपूर्वक काम करतात. शिक्षक वाढतात. विशेषतः पवार सर अतिशय कष्टातून वर आलेले आहेत. सुर्वे सर अतिशय कष्टातून वर आलेले आहेत. काळे मॅडम या ठिकाणी आहे. म्हणजे त्या लोकांनी जर शिक्षण घेतलं गरिबीतून घेतलं त्यांना त्या परिस्थिती जाणीव आहे. त्यामुळे आज आम्हाला जाणीव होती की त्याला परवा एका ठिकाणी प्रभाकर कार्यक्रम कार्यक्रम प्रचंड गर्दी होती. 3 मुलं पळत आहेत. 2 मुली 1 मुलगा आणि मला म्हणजे सलाम होतं शाळेत. तर हे जे आहे ना हे आता इंग्रजी माध्यमाची शाळेत बघायला आपल्याला याच मुलांना जर आपण पुढे नेलं समाजाने नेलं आपण सर्वांनी नेलं तर आपल्याला नक्की एक प्रकारची शांती मिळेल. ती आध्यात्मिक शांती असते ती अशा पद्धतीने असते आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय त्या भावना होतं. मग मी मुद्दाम युट्यूबला जाईल आता आपला आजचा कार्यक्रम तुम्ही प्रयत्न करत असतो. उद्या 25 वर्षाने सुद्धा एखादा मुलगा मुलगी युट्यूब बघेल आणि बघेल त्यावेळेला आपल्याला ड्रेस मिळाला होता आपल्याला त्याचा उपयोग झाला. आता आपण गाडी घेतली आता आपण बंगला घेतला. जसं नागेवाड्यातल्या 2 वाईट एक मुलगी 2 भाऊ 3 जण आता जाऊन अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये आणि त्यांनी परत आम्हाला शाळेला 50 जण पाठवून दिले. तिथे एक लेख पाठवलं. त्याने असं सांगितलं की या शाळेमुळे मी एवढा मोठा झालो. या शाळेत दाभोळकर आले त्यांनी व्याख्यान दिलं माझ्या मनामध्ये परिणाम झाला. तर हे जे आहे ते सगळं आपण दिलं पाहिजे. तुम्ही जी मदत करतात त्याबद्दल आम्ही अतिशय तुमच्याबद्दल सद्भावना व्यक्त करतो. विशेषतः पवार सर सुर्वे सर तुमच्या कायम तुमच्याशी बोलत असतात आणि तुम्ही त्यांना मदत करता सपोर्ट करता ही अतिशय आनंदाची बाब आहे. आपण आमच्या 3 शाळेमध्ये कधी पण येत जावा. अतिशय पारदर्शी कारभार आमच्या सर्व शाळांमध्ये आहे हे आम्ही प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. मी मुद्दाम शेख सरांना सांगू इच्छितो की आम्हाला कुणाचाही पगार माहीत नाही कुणाची पेन्शन माहीत नाही कुणाला काय नाही. आमच्या ह्या संस्थेमध्ये हा पैसे सुद्धा शिक्षकाकडनं घेतली जाते. ती सुद्धा बाब आपल्याला पाहिजे कारण मला माहिती आहे की स्वामीमध्ये दलितमध्ये सुद्धा काही पर्सेंटेजमध्ये शिक्षकांच्या पगाराचे पैसे घेतले जातात. परंतु मला ती सवय लागली आणि ती चांगली लागली. आपण असं म्हणू जेव्हा कळत नव्हतं तेव्हा बंद कळलं नाही या गोष्टी. जेव्हा चांगलं कळायला लागलं तेव्हा आपल्याला बघून सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल एक काय म्हणतो स्वार्थीपणा नाहीये. तर संस्था अतिशय पारदर्शी आहे. तुम्ही या संस्थेचं नक्की कुठेही नाव सांगा आमचं उदाहरण द्या. आमचे सर्व शिक्षक चांगले आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणाला सर्वांना शुभेच्छा देतो. येऊ का मी चालेल आपण बघूया यानंतर सनराईज ग्रुपचे अंजली सर यांनी आपले हे अंजली कोण कोणाचं आहे